तर आम्ही सगळेजण चाललेलो आहोत सोलापूरला लग्नाला. रात्रीची 12 वाजताची ट्रेन आहे म्हटल्यावर ना लवकरच 10ला निघालो होतो. कारण भिवंडीच्या ट्रॅफिक मध्ये अडकलं ना मग काय 2-3 तास सुटका नाही होतं. ट्रॅफिक पण थोडं होतं त्यामुळे ना टायमिंगला पोहोचलेलो होतो. ट्रेन यायला अजून अर्धा तास होता त्यामुळे ना ह्या सगळ्यांची अशी मस्ती चाललेली होती. आणि त्या चिमणी आणि दादू सोबत आहे ना त्यामुळे आम्हाला आधीच टेन्शन आलं होतं. कारण भांडतेच तेवढे दोघं. आता सकाळी ना 7 वाजायलाच आम्ही सोलापूरमध्ये पोहोचलेलो होतो. आणि खरं तर ना सोलापूर मला पर्सनली खूप जास्त आवडतं. ही दुसरी फेरी आहे माझी सोलापूरला. तर गोट्या मामा सोलापूरवरनं लातूरला जाणार होता म्हटलं त्यांनी बाय केली आणि निघून गेले. आणि आम्ही पण रिक्षा करून ना दादूच्या घरी जायला निघालो. कारण 9 वाजता सगळे फंक्शन चालू होणार होते. पटकन रेडी झालो आणि मंडपात पोहोचलो. गरमीमुळे ना खरं तर कुठं जायची इच्छा होत नाही. एवढं प्रचंड ऊन लागते. लहान बाळाची तर जास्तच काळजी घ्यावी लागते. आता मी दरवेळी कुठे ना कुठे जाते ना मला वेगवेगळ्या गोष्टी पाहायला भेटतात. इथे सुद्धा ना असे काही रिच्युअल्स बघायला भेटले. लग्न झाल्यानंतर मस्त असं सोलापूरचं जेवण एन्जॉय केलं आणि नंतर झाली नवरा नवरीची एंट्री. दोनदा यांचं लग्न पार पडलं. एक तर देवाच्या साक्षीनं आणि दुसरं माणसांच्या साक्षीने. तर चिवतायचं ना मामासोबत खेळायचं काम चालू होतं. ते झाल्यानंतर ना आम्ही पप्पांना सुद्धा मस्का मारायला गेलो. कारण पप्पांना मस्का मारून आम्हाला मम्मीला चिडवायचं असतं. सो त्यानंतर नवरा नवरी सोबत जाऊन काही फोटोज क्लिक केले आणि त्यानंतर सबस्क्रायबर्स सुद्धा भेटले. ट्रेन मध्ये झोप न भेटल्यामुळे अशा काही डोलक्या घ्यायच्या चालल्या होत्या मांडवात. नंतर पुन्हा घरी येऊन ना रेडी होऊन 5 वाजता निघालो अक्कलकोटसाठी. गरमी जास्त होत असल्यामुळे ना संध्याकाळचं दर्शन घ्यायचं ठरवलं होतं. संध्याकाळी दर्शन घेऊन पुन्हा दुसऱ्या दिवशी निघावं म्हटलं. कारण आता पुन्हा आपल्या गावाला जायचं तिकीट आहे 4 तारखेचं. असं पौर्णिमेच्या दिवशीच ना अक्कलकोटला गेलो होतो त्यामुळे ना गर्दी खूप जास्त होती. व्यवस्थित दर्शन पण नाही झालं. खरं तर ना मी एवढ्या गुणाची ना धडपड करून अक्कलकोटसाठीच गेलेले होते. कारण मनामध्ये चाललेल्या हजारो वादांचं सोल्युशन ना मला इथंच भेटतं. शांतपणे ना 5 मिनिट तिथं बसायला सुद्धा भेटलं नाही गर्दीमुळे. असो अक्कलकोट मध्ये आले ना तेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. मग लगेच निघालो घराकडे जायला. जाताना वाटेमध्येच आम्ही सगळ्यांनी मस्त असं जेवण केलं. तर उद्या सकाळी ना पुन्हा मुंबईसाठी निघायचंय त्यामुळे पटकन घरी गेलो.